पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील डी.के. पवार माध्यमिक विद्यालय या खाजगी शैक्षणिक संस्थेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। उपलब्ध माहितीनुसार या शाळेसाठी ग्रामपंचायत वाणेगावचा कोणताही अधिकृत ठराव अथवा ना हरकत प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे। ग्रामपंचायतीच्या अभिलेखात यासंदर्भात कोणतीही नोंद नसल्याने शाळा नेमकी कोणत्या प्रशासकीय मान्यतेच्या आधारे सुरू करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे। याशिवाय सदर शाळेची इमारत वाणेगाव सजा येथील गट क्रमांक 136 पैकी 2 या जागेवर उभारण्यात आली असून ही जागा बिनशेती एन.डे. करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे। या प्रकरणात महसूल विभागाने कारवाई करून तहसीलदार पाचोरा यांनी संबंधित संस्थेला दंडही आकारल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे बिनशेती परवानगी नसलेल्या जागेवर शैक्षणिक संस्था कशी उभी राहिली याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे। दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सन 2014 मध्ये तत्कालीन खासदार ॲड. नाना पाटील यांनी याच खाजगी संस्थेस 2 खोल्यांच्या बांधकामासाठी खासदार स्थानिक विकास निधीतून आर्थिक सहाय्य दिल्याचेही समोर आले आहे। ग्रामपंचायतीचा ठराव नसताना आणि जागेची बिनशेती प्रक्रिया पूर्ण नसताना हा निधी कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आला याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे। नागरिकांच्या मते हे प्रकरण केवळ शाळेच्या मान्यतेपुरते मर्यादित नसून त्यामध्ये ग्रामपंचायत, महसूल विभाग, शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक निधीच्या वापरासंबंधी अनेक गंभीर बाबींचा समावेश आहे। त्यामुळे या सर्व बाबींची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। ठळक मुद्दे: ग्रामपंचायत वाणेगावचा शाळेसाठी कोणताही ठराव नाही। शाळेची इमारत बिनशेती नसलेल्या जागेवर उभारल्याचा आरोप। तहसीलदार पाचोरा यांनी संस्थेला दंड आकारल्याची माहिती। सन 2014 मध्ये खासदार ॲड. नाना पाटील यांनी 2 खोल्यांसाठी निधी दिल्याचे समोर। संपूर्ण प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी। ग्रामपंचायतीचा ठराव नसणे, जागेची बिनशेती झालेली असणे आणि अशा परिस्थितीत सार्वजनिक निधीतून बांधकामासाठी मदत मिळणे या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे। पाचोरा प्रतिनिधी संदीप चव्हाण।